हत्तींचा एक कळप सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात आला। तेव्हापासून आजपर्यंत सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये हत्तींचा वावर नेहमी दिसून येतो। याच कळपातला एक हत्ती काही दिवसांपूर्वी वेगळा झाला। हा हत्ती गेला महिनाभर सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवरच्या गावांमध्ये वावरतोय। त्याला इथल्या लोकांनी नावही दिलंय ओंकार। पण हाच ओंकार हत्ती सध्या इथल्या स्थानिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय। पण इथलं प्रशासन आणि वन विभाग नेमकं काय करतंय पाहूया आमचा प्रतिनिधी सदाशिव लाडचा हा खास रिपोर्ट। ओंकार हत्ती कर्नाटकमधून सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये आणि तिथून मग महाराष्ट्र गोवा सीमेवरच्या गावांमध्ये मनसोक्त हिंडणारा हा गजराज सिंधुदुर्ग वासियांचा जणू लाडका पाहुणाच बनला। इथल्या गावकऱ्यांनी चक्क त्याला नावही देऊन टाकलं ओंकार। ओंकार काय काय चालला तुझा? ओंकार चालले ओंकार काय चालला तुझा? ए ओंकार ओंकार चल ए ओंकार ओंकार काय चालला? ओंकार नाही नाही ए ओंकार नाही ओंकार ओंकार चल ओंकार नाही नाही ओंकार नाही मागे जा ओंकार नाही। पण गेल्या काही दिवसात या ओंकार हत्तीच्या बाबतीत जे काही घडतंय, जे काही व्हिडिओ समोर येत आहे ते धक्कादायक आहे। हत्तीला पळवण्यासाठी कुणी सुतळी बॉम्ब फोडले तर कुणी थेट त्याला दांड्यानं मारण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे प्राणीप्रेमी संतप्त झाले। गेले कित्येक महिने वनताराची टीम हत्ती सोबत का आहे? त्याला जखमी करून जखमी दाखवून न्यायालयाचा आधार घेऊन उपचारासाठी वनतारामध्ये नेण्याचे षडयंत्र तर नाही ना? हत्तीवर अत्याचार करणाऱ्या विकृत प्रवृत्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल। जवळपास 10 वर्षांचा हा ओंकार हत्ती जिकडे तिकडे फिरतोय। शेतात धुमशान घालतोय, बागांमध्ये नासधूस करतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय। शेतकऱ्यांना एकदम जीव मुठीत घेऊन शेतात जावं लागतं। आता शेती सगळी नुकसान झालेलंच आहे, त्यामुळे शासनाने याच्यावर योग्य तो पर्याय निवडावा आणि शेतकऱ्यांना याच्यातून सुटका करावी। मध्यंतरी ओंकार हत्तीला पकडून गुजरातमधल्या वनतारामध्ये पाठवण्याचं सिंधुदुर्ग वन विभागानं म्हटलं होतं। पण वनताराची टीम असो किंवा मग वन विभाग असो, हत्तीचा बंदोबस्त करणं कुणालाच शक्य झालेलं नाही। तर त्यांच्याकडे जो ड्रोन आहे तो मेन म्हणजे थर्मोविजन ड्रोन आहे। त्यांना सकाळच्या सत्रात हत्ती दिसत नाही आणि जर तो माडाच्या झाडाखाली किंवा मोठ्या झाडाखाली जर गेला आणि तो नदीतनं जर जात असेल तर पाण्याच्या प्रवाहाने जर गेला तर त्याला तिथे हत्ती त्यांना दिसत नाही। तो अचानक डायरेक्ट कुठेतरी बाहेर पडतो आणि मग लोकांच्या वस्तीत येतो। आता जे काही वनरक्षक इथे आहेत त्यांच्याकडे अशी विनंती आहे की त्यांनी हत्तीच्या मागणं जावं, जेणेकरून हत्ती वस्तीत येऊ नये, भात शेतीचं नुकसान करू नये। आता या ओंकार हत्तीचा प्रवास नेमका कसा झालाय तेही पहा। कर्नाटकमधून दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यातून, दोडामार्गच्याच घोडगे, मोर्ले आणि कळणे गावातून डेगवे आणि डोंगरपाल मार्गे गोव्यातील पेडणे तालुक्यात तो गेला। गोव्यातून पुन्हा तेरेखोल नदी मार्गे सावंतवाडीतल्या सातोसे, मडुरा आणि कास या गावांमध्ये या हत्तीनं शेती आणि बागायतीत छान पाहुणचार घेतला। मात्र आता स्थानिक ग्रामस्थ या हत्तीमुळे धास्तावले। हे नुकसान शेतकऱ्यांचं होतं, हे नुकसान खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे हत्ती लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी आमची मागणी आहे। अर्थात कोर्ट काय निर्णय देतं ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे, परंतु डिपार्टमेंटने परवानगी दिलेली होती
आता ही मॅटर कोर्टामध्ये असल्यामुळे कोर्ट जो काही निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. ओंकार हत्ती कळपापासून वेगळा झाला, त्यामुळे तो कधीतरी माणसांवर जीवघेणा हल्ला करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तो शेतीचं नुकसान करतोय, वाहनं अडवतोय, त्याची दहशत वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनानं या हत्तीचा वेळीच बंदोबस्त करणं गरजेचं आहे. सदाशिव लाड, एबीपी माझा, सिंधुदुर्ग. तर हत्तीनंतर बातमी आहे बिबट्याची. अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय. शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातल्या येसगाव शिवारामध्ये ही घटना घडली. महिलेच्या मृत्यूनंतर इथल्या ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत